तुम्ही चपात्या बनवता त्या पिठामध्ये काय टाकता किंवा चपाती तुमची एवढी मऊ लुसलुशीत टम्म कशी फुगते? बरेच साऱ्या अशा कमेंट असतात. तर मंडळी चला हा चपात्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर पूर्ण बघा. तर इथं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं. कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना आहे ना जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये पीठ मळलेलं आहे. आता हे पीठ काय मी भिजत वगैरे ठेवलेलं नाहीये. लगेच एक उंडा घेतला पिठाचा, लाटला आणि त्याला तेल लावलं, आतून पीठ टाकलं आणि मस्त उंडा बंद करून घेतला आणि सुक्कं पीठ टाकून हलक्या हाताने चपाती लाटून घेतली. चपाती लाटताना ना जास्त जोरात लाटायची नाही, हलक्या हाताने लाटायची म्हणजे ज्या लेयर्स आहेत त्या दबत नाहीत आणि मग चपाती फुलते आपली चांगली. आता इथं लगेच गरम तवा होता, तर त्याच्यावरती चपाती मी भाजून घेतली बघा, अलटी-पलटी करून दोन्ही साइडनी तेल लावून टम्म फुगली चपाती, मऊ लुसलुशीत तयार झाली. बिलकुलही कडक होत नाही. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते नरमची नरम तशाच राहतात. फक्त ही ट्रिक सांगितली ती फॉलो करा. तर अशा पद्धतीने मी चपात्या करत असते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.